हाय, हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आज सकाळचे 6 वाजलेलं आहे आणि बाहेर अजून अंधार आहे. माझा अंघोळ झालेला आहे. आता मी चहा प्यायला लागलो आहे. अंघोळ झाल्याबरोबर चहा पाहिजे. चहा नसलं तर कामच होत नाही. चहा पिऊन मस्त आता स्वयंपाक काम सुरुवात करायचं. या तुम्ही पण चहा प्यायला. आणि आज रानात ऊस लावायला सुरुवात करायचं आहे. म्हणजे आज पूजा तेन करून घ्यायचं आणि उद्यापासून सुरू करायचं आहे. चला, सकाळचं 7:30 वाजलेलं आहे. अजून सूर्य उगवलेला नाही. मस्त वातावरण आहे बाहेरचा आणि इकडं चुलीवर पाणी ठेवलेलं आहे. आणि मी आता दूध तापत ठेवलेलं आहे आणि स्वयंपाक भेंडीची भाजी करायचं आहे. आणि आम्ही आज दवाखान्याला पण जाणार आहे. आज 25-26 तारीखला डॉक्टर या म्हटले होते. त्यांचं पाईप काढायचं आहे. म्हणजे स्टंट आहे, पोटातच आहे ते पाईप. ते काढणार आहेत म्हणून इकडं मी स्वयंपाक करायला लागलो. भेंडीची भाजी झाली आणि डाळीची आमटी पण केलेलं आहे. मस्त भेंडीची भाजी, शेंगदाण्याचं कूट घालून भेंडीची भाजी आणि डाळीची आमटी. स्वयंपाक सगळं आवरलं आहे आणि बाकीचं काम पण आवरतो आणि आता दवाखान्याला जायचं आहे. चला, इकडं काम सगळं आवरलेलं आहे. 4 भाकरी टाकतो. काम अजून धुणं भांडी. चला, इकडं भाकरी पण झालेलं आहे. धुणं भांडी करतो. 2 टाईमचं करून ठेवलेलं आहे. कारण आता आवरून आम्ही इकडं रानात पूजा करायला चाललो आहे आणि तसंच दवाखान्याला जायचं आहे. त्यासाठी आता जो पहिला मुहूर्त करूया, मग उद्या येईल माणसं लावायला, म्हणून आम्ही पूजा करून घेतो पहिला. मी आणि ह्यानी चाललेलं आहे. ह्यानी पण काल जाऊन कटिंग ते करून आलेलं आहेत. मस्त चकाचक झालेलं आहेत. चला, इकडं ऊस पण तोडा लागल्यात आणि दादा त्यांनी पण तोडा लागल्यात. आणि इकडं पाईप सोडलेलं आहे. पाणी पण चालू करून सोडलेलं आहे. आणि इकडं मी 5 दगडं घेतलेलं आहे, म्हणजे खडं. ते पूजा करून घ्यायचं आहे पहिला. 5 खडं इथं ठेवलेलं आहे आणि त्यावर हळदी कुंकू पाणी टाकून हळदी कुंकू साखरचं नैवेद्य उदबत्ती सगळं लावून पूजा करून घेतो. आणि पहिल्यांदाच आमच्या रानात आम्ही स्वतःचा ऊस लावा लागलो आहे. कारण इतके दिवस आमचे चुलत सासरे त्यानं करत होते, त्यांनी सगळं. आणि ह्या वर्षी आम्हीच पहिल्यांदाच लावा लागलो आहे. तिथं 5 खडं ठेवलेलं आहेत. ते 5 खड्यांना हळदी कुंकू लावून घेतलं. आणि इकडे शेजारचं काका आहे, त्यांनी ऊस तोडा लागल्यात. आणि आज दिवस पण चांगला आहे म्हणून पूजा करून घ्यायचं म्हणून घेतलेलं आहे, सोमवार. आणि कशी वाटली व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सपोर्ट करा. साखरचं नैवेद्य दाखवतो. आता ह्या पाण्यात ऊस लावायचा आहे. आणि बघा कसं दिसतंय रान. आम्ही आलो होतो तेव्हा तूर होतं आणि किती कचरी घाण होतं. आणि ऊस असं लावायचं असतंय म्हणून दादा मला सांगून दाखवत होता. तो पण असं 5 ऊस लाव, मग उद्यापासून आणि लावायला येतं आहे. माणसं आल्यावर त्यांनी लावते त्यांचं त्यांनी. असं तुळवर लावायचं असतंय. दादा तसं लावलं होतं तसं मी पण लावा लागलोय. ह्यांनी व्हिडिओ करायला लागल्यात. चला, इकडे आवरलेलं आहे. पूजा पण करून घेतलं आणि आता ऊस तोडून घेतात त्यांनी. उद्यापासून सुरू होतं लावायला.
आणि आता आम्ही दवाखान्याला जाऊन येतो. तर चाललेलो आहे आणि दवाखान्यात जाऊन परत आलेलो आहे, या लागलो आहे आम्ही. डॉक्टर काय म्हटलेत 1 तारखेला या, मग अजून एक ऑपरेशन आहे तेव्हा करूया म्हटलेत. आणि काय आम्ही गेलेलं काम झालेलंच नाही. परत भेटूया.